नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो तिथं शर्तींना. आपला आज कारचं मैदान आहे आपल्या कोळीचेवाडी, म्हणजे असं कारचं मैदान आहे. श्री मैत्र नोर्वे यांच्या कवड्याचं मैदान आहे. आता मित्रांनो, आम्हाला झालेलं आहे कारण तिथं क्लासला वगैरे तर टाईम झाला मला. आणि आता म्हणजे बहुतेक गट संपत आलेले आहेत आणि आम्हाला पण डायरेक्ट आम्ही शेतीलाच चाललेलो आहे. तर आता मी बघू शकतो, मी गाडी चालवतोय, सोबत माझा एक मित्र येणार आहे. त्याला मित्रांनो दाखवतो आम्ही तिकडं पोहोचल्यावरती असं काय काय होतं ते बघा. मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत खूप मोठे मोठे नंदी असे आलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो तिकडं शेतीला जायला. तुम्ही बघू शकता संस्कार गायकवाड इथं आलेले आहेत आणि त्यांची गाडी घेऊन आम्ही चाललेलो आहेत. तर बघा आमच्या दोघांचा लुक किती सुंदर दिसतोय. सुंदर प्रकारचे आम्ही सुंदर माणसं झालेलो आहे सध्या तरी. आणि दाखवतो अंड्यात गेल्यावरती कोणते कोणते गटपास झाले आणि शेतीसाठी पात्र आहेत ते तुम्हाला दाखवतो. बंदूक वगैरे बकासूर वगैरे सर्व काय आलेले आहेत मित्रांनो. बघा बघा शेवटपर्यंत वरती गेल्यावरती मग दाखवतो. फिर घ्या. तर मित्रांनो, आता आम्ही मैदानामध्ये आहेत, बघू शकता तुम्ही कशा प्रकारे अड्डा आहे. तर मित्रांनो, आता सध्या गट चालू झालेले आहेत आणि आता सेमी चालू होणार आहेत. तर त्यासाठी चिठ्ठ्या काढत आहेत. तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावरती मग शेवटमध्ये बघा गाईस. अरे आमच्या दगडू शेठन सारा मार्केट केलाय जाम. आमच्या दगडू शेठन सारा मार्केट केलाय जाम. आता मी मित्रांनो, आता आम्ही चाललो बकासूरच्या इथे. गाडी त्याची लागलेली आहे, बघू शकता तुम्ही. गर्दी पण खूप प्रचंड गर्दी आहे मित्रांनो. तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. आम्हाला जवळ जायला भेटतो का नाही, जवळ जायला भेटेल शक्यता, बघू. नाही भेटलं काही ऑप्शन नाही आहे गाईस, दाखवतो तुम्हाला. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे इथे फॉर्च्युनरचा मानकरी लखन, पंचम हिंद केसरी लखन सेमीसाठी पात्र झालेलं आहे. बघूयात आता पाणी करायला घेतलं त्याचं पण. मला दाखवू गाईस, शेवटपर्यंत बघा अशी फिटनेस आहे व्हायलाची, बघू शकता मित्रांनो तुम्ही. आता लखन बघितलं असेल त्याच्या प्रकारे पाणी. मी पण लखन बघितलं आता, यांनी पण बघितलं, मी पण बघितलं. त्यांनी पाणी वगैरे खेळाय. आता सेमीसाठी त्यांना खाली नेतील. तर आता मित्रांनो बघूया. आता दुसरीकडे जातोय. आता जे जे दिसतील नंदी आम्हाला तुम्हाला दाखवू. कोण आहे दाखवतो मित्रांनो, फक्त ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आय थिंक्स मित्रांनो तिकडे कुठला तरी घोटचा साथ असेल. मित्रांनो बघू शकता घोटचा सर्जा. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे फॅन फॉलोइंग आहे बिंजोडच्या बेताच भाष्याची मथुर. तुम्हाला दाखवतो मित्रांनो, थांबा एक मिनिट. बघू शकता मित्रांनो, मथुरला चालवलंय खाली. चाबूक नको सांगतो तरी लागेल. बघा कसं आहे, कसं आहे. त्याला बैल लागतो पुढं, त्याला बैल वासर होतो गावात निघतो. मथुर 1001 बिंजोडचा बेताज बादशाह मथुर. बघू शकता पब्लिक बघा, फॅन फॉलोइंग बघा मित्रांनो. फॅन फॉलोइंग बघा किती पागल झाले लोक मथुरसाठी, बघू शकता तुम्ही. बघा बघा कशी फॅन फॉलोइंग आहे गाईस.
चल बाका सुरू करायचं बाकासूर गेला खाली. खाली गेला. तर मित्रांनो बघा तुम्हाला दाखवतो एकदम फॅन फॉलोइंग बघा कसली की मथुर आणि बाकासूर दोन्ही एकत्र आलेले बघू शकता काहीच दाखवतो. बघा काहीच फॅन फॉलोइंग बघा फॅन फॉलोइंग बघा किती आहे उरला नुसता. बघू शकता मित्रांनो किती फॅन फॉलोइंग आहे. त्याला म्हणतात एक सेलिब्रिटीला टिका मारू शकतो तो एवढी त्याची फॅन फॉलोइंग आहे. मथुर आणि सिकंदर बघू शकता. मित्रांनो तुम्ही बघू शकता रणजित निंबाळकर सरांचा सर्जा कसा चाललेला आहे खाली सुट्टीला चाललेला आहे बघा. एक साईडला सर्जा आणि एक साईडला मथुर बघू शकता मित्रांनो भावात ते चालले आहेत मित्रांनो. शकता बकासूर आणि पंढरनाथ फडके यांचा सर्जा मित्रांनो बकासूर विचार दाबून घे माग. अरे ढकलतोय माग मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही बसलो तिथं सेमी बघायला. सेमीचा पहिला गट सुटतोय मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आणि आता आम्ही एकदम रिस्की जागेवरती बसलोय. जर बैल जर पाकले तर आमच्या अंगावरती काही सांगू शकत नाही मित्रांनो. हा मामा मित्रांनो बघू शकतो इथं मथुर आणि आपला सिकंदर सोनूशेठ भोपतराव सिकंदर यांचा असं आहे ते पहिल्या सेमीमध्ये आहे ते बघा मित्रांनो. 5 नंबर तासामध्ये आपला मथुर आहे आणि सिकंदर आहे. मला दिसत नसेल काय सांगू शकत. मथुरची गाडी सुटते मित्रांनो बघू शकता. ते घ्या सिकंदर किती मस्ती करतो नाही मस्ती करतोय सिकंदर. सुटला मथुर पुढे मित्रांनो बघू शकता तुम्ही निंबाळकर सरांचा सर्जा आहे. बघा मित्रांनो बघा मित्रांनो सर्जा निंबाळकर सरांचा आता तिसरा गट सुटतोय मित्रांनो मला दाखवतो. सुटला 4 नंबर तुम्ही घ्या. 4 नंबर तुम्ही घ्या. आता 4था गट सुटतोय. व्हिडिओ मध्ये समजत नाही कोण जिंकतोय काय आहे इथं खाली सांगतात ना. आणि धुऱ्या मुलं दिसत पण नाही कोण जिंकतोय म्हणून. आता जो फायनलला असेल ते समजा तो गट पास झाला म्हणून बघूयात आता. बघा आता सुटला मित्रांनो बघू शकता. लागले सुटले पाचवा सुटतो. पाचवा गट सुटणार आहे बघूयात आता. बघा तिथे किती मस्ती चालू आहे.
चला झेंडा पंच, झेंडा पंच सुटला पाचवा सुटला. तर मित्रांनो आता 6वा सुटतोय गट. त्यामध्ये गोडचा सर्जा आणि लखन येते बघू शकता मित्रांनो. गोडचा सर्जा आणि लखन तिथं बघा. दादा सरकारचा सर्जा आहे किती मस्ती करतोय. आता 6वा सुटतोय बघू शकता. आता सुटतोय बैल लय मस्ती करतोय रे. नाहीतर कार माझीच होती. तर टाइमपास चालू आहे सध्या इथं. बैल लागत नाही, मस्ती करतात लागायला. 7 नंबर मध्ये बघू शकता सुट्टी पंच वैतागलेले तिथं आमचे. आपलं आपण काम करा. सुटला 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 गोडचा सर्जा. गोडचा सर्जा गेला 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 गेला. बघा कसा पलतोय बघ तो. मित्रांनो आता 7वा गट सुटतोय आणि बकासूरची गाडी आहे 3ऱ्या नंबरला. 4थ्याला आहे का? अच्छा 4थ्याला आहे. बघू शकता मित्रांनो. गाडी पुढे घेऊ नका. बकासूर 2 नंबर तासाची गाडी मागे घ्या. बघू शकता. चला 4 नंबर तासाची गाडी वळून घ्या लगेच. 7 नंबर तासाची. मित्रांनो आता सुटायची बारी आलेली आहे. 7वा सेमी. हात खाली करा, हात खाली करा. कोणी हात वर करू नका. सुट्टी नका, लक्ष द्या. ए मित्रा हात खाली. बघू शकता बकासूर पुढे. बकासूर आमच्या गावाचा हुशार भेटले का? भेटले का? अरे मी बोलतो रे राजू. वाचला वाचला. बघू शकता मित्रांनो कसला करत होता बघा. आगोबाई आगोबाई दादांनो, आपल्या हळदी लग्न नाहीये. दाखवतो आपल्या ज्या काय वस्तू आहेत मौल्यवान बघा. त्या आपल्या महेंद्र थार एक कोणती रे? साखरपुड्याला आमंत्रण नव्हतं माझा लाईव्ह आता सगळे बघतात. लग्नाची तारीख 6 आणि 7 मे. सगळ्यांनी यायचं. अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य ठाणे रायगड मुंबई पालघर. आणि किती 1 2 3 1000ची नोंदणी आहे. असं आमंत्रण चालणार नाही. गाड्या आहेत. प्रत्येकाच्या घरी पत्रिका घेऊन जावं लागेल. तर मित्रांनो बघू आता कोण. तरच लोक येतील, तर येणार नाही. तर मित्रांनो आता सेमी झालेले आहेत. आता बाहेरची आहे फायनलची. थोडीशी राडे वगैरे झाले, थोडे भांडणं वगैरे झाले, पण आपल्याला काही घेणार येणार नाही. आपण जायचा, बघायचा, उभा राहायचा, मध्ये हात नाही घालायचं. उगाच सुखाचा आपला जीव धोक्यात जाईल आणि दुःख होईल आपल्याला. त्यासाठी आपण शर्ती बघायला यायचं, काही करायचं नाही. तर आता आम्ही चालू आहे मित्रांनो. बघूयात गटा वगैरेचा आपला काय रे सेमी वगैरे झालेले आहेत. आता जरा एक बकासूरकडे फेरी मारून येतो. बघूयात मथुरची आपल्या 1001ची गाडी पडते वाटते असं आम्हाला समजलं आहे. पहिला आम्ही मथुरकडे जाऊन येऊ मित्रांनो. बघूयात काय होतं आहे, समजेल काय खरं आहे ना काय खोटं आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही घोटकरांचा सर्जा 25-26 फायनलसाठी पात्र आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. आणि आता बघूयात काय होतं आहे ते. तर बघू शकता तुम्ही सप्त हिंद केसरी रुस्तम हिंद केसरी आपला देव बकासूर फायनलसाठी पात्र. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा प्रकारे इथं फॅन फॉलोईंग आहे बकासूरची आणि सर्जाची. बघू शकता मित्रांनो फॅन फॉलोईंग बघा काहीच. आता चाललंय खाली. आपण थोडी सहायता पण केली मित्रांनो. असं काम आहे मित्रांनो.
मित्रांनो फायनल सुद्धा सगळ्या गाड्या खाली गेलेल्या आहेत. खरं तर खूप मेहनत घेतलेली आता फक्त आम्ही इथं थांबत नाही कारण की काही मिनिटांचा अवधी आहे. कोपरा धरू एक आता चांगला. मेहनत करा. मित्रांनो एकदम पूर्ण सेट पडके. आमदार साहेबांनी सांगितलं शर्यत म्हणलं की सगळ्यांना वेळ लावला. आज शर्यत मित्रांनो आता बोलला फायनलचा फेरावाला फायनलचा फेरा होतोय. आता बघूयात कोण होतोय थार सन्मानकरी. आता सुट्टी होणार मित्रांनो. तिकडे बघा तर मित्रांनो शंभू आणि रायबा पहिल्या नंबरच्या मानकरी झालेले आहेत. तर त्यांना गाडी भेटलेली आहे. थार गाडीचे मानकरी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो किती आता इथे जल्लोष चालू आहे आतमध्ये. इकडे बघू शकता 3-3, 4-4 ड्रोन लावलेले आहेत. बघा मित्रांनो किती आनंद आहे चेहऱ्यावरती. बघा 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 किती लोक पागल झाले आता. मित्रांनो काही टेन्शन घ्यायची गरज नाही. जो स्टार्टिंगपासून 1 ते 9 पर्यंत सगळ्या झाल्या त्यामध्ये मित्रांनो काही टेन्शन नाही. आता जेवढे तास होते कधी 9 तास मध्ये 9 नंबर होते. 9 नंबर सर्वांना काही ना काय भेटणार आहे. एक बाईक तरी घेतील नाही तर एक कार तरी घेतील किंवा ऑल्टो तरी घेतील. काहीतरी काय ना काही घेऊन जाणार आहे मित्रांनो. काही टेन्शन नाही आहे. पण बक्का सुद्धा भेटायला पाहिजे होता कारण की आम्ही ते चाहते दोघं जाणं. आता ठीक आहे मित्रांनो होतो शहरी क्षेत्र आहे हो. तर बघूया मित्रांनो आता आम्ही जातोय घरी. मित्रांनो आता आमचं सर्व काही झालेलं आहे. आता मित्रांनो 7 मैदान संपलेलं आहे. आता आम्ही निघालो घरी जायला. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आता आम्ही घरी जाणार आहे. तर बघू शकता मित्रांनो मागं गर्दी बघा कशी आहे. भरपूर गर्दी आता गर्दी म्हणून सुटलं बाहेर. आता संस्कार भाई आम्हाला पार्टी येणार कसं तरी बघू शकता तिकडं कसली गर्दी आहे. आणि मित्रांनो संस्कार शेट पार्टी येणार थांबवलं येणार आहे शेट पार्टी कशी. मित्रांनो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि जरी नाही कसं करता तुम्हाला तर तुमची इच्छा पण तुम्ही केलंच पाहिजे मित्रांनो कारण की तुमच्यासाठी एवढे कष्ट घेतले तुम्ही गाईज. ठीक आहे गाईज असे ब्लॉग तुम्हाला येत राहतील. तर आजच्यासाठी इतकंच. तर बाय मित्रांनो.